तर बघा मित्रांनो, ही जी भरती आहे ही पूर्णपणे रिक्त पदे जी आहे ती आपण सांगणार आहेत। थोडक्यात ही भरती जी आहे ही आहे डेटा एंट्री ऑपरेटर, म्हणजे की डेटा एंट्री ऑपरेटरसाठी ही भरती आहे। आणि ही भरती जी जिल्हा परिषद वाशिम आणि ही केवळ कंत्राटी पद्धतीने ही भरती घेण्यात येत आहेत। तर बघा, या प्रोजेक्टचं नाव जे आहे ते आहे प्रधानमंत्री शक्ती निर्माण शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद वाशिम, कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे। ही जी सर्व पदे जी ती कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे। तर याच्यामध्ये बघा, अर्ज जो कालावधी आहे म्हणजे अर्ज पोहोचवण्याची जी दिनांक आहे ते जे आहे ते आहे 5 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट। 13 ऑगस्ट जे आहे हे सॅटर्डे येतो। तर ही लास्ट डेट आहे अर्ज पोहोचवण्याची। तर अर्ज जो आहे तो कशा प्रकारे पोहोचवायचा आहे आणि ही जी पूर्ण जी अप्लाय करायचं आहे डाटा एंट्री पोस्टसाठी, तर ही कशा पद्धतीने अप्लाय करायची, किती पोस्ट आहे, काय आहे, ही संपूर्ण जाहिरात जी आहे आपण बघूयात। तर याच्यामध्ये बघा, त्याच्यानंतर आहे पद जे आरक्षण पदे ज्या बाबत ते दिलेले आहे। याच्यामध्ये एस टीसाठी जे आहे बघा, एस टीसाठी जे आहे एक पद आहे। त्याच्यानंतर विमुक्त जाती यासाठी एक पद आहे। त्याच्यानंतर बघा, इतर मागात जे आहे त्याच्यासाठी एक पद दिलेलं आहे। आणि दुर्बल म्हणजेच की आर्थिक दुर्बल घटक EWS साठी एक आणि ओपनसाठी एक, अशा जे आहे टोटल 5 जागांसाठी जे ही भरती घेण्यात येणार आहे। याच्यामध्ये बघा, SC साठी जागा दिलेली नाही आहे, ठीक आहे। जर SC कॅटेगरी असेल तर त्यांनी खुल्या वर्गामध्ये आपला अर्ज दाखल करू शकता। तर वेळापत्रक दिलेलं आहे त्यांनी। तर याच्यामध्ये बघा, अर्ज जो स्वीकारण्याची जी डेट दिलेली आहे त्यांनी ती बघा 5 ऑगस्ट आहे, मी आधीवर पण सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर लास्ट जी डेट असणार आहे ती 13 ऑगस्ट असणार आहे। आणि प्राप्त अर्जानुसार यादी प्रसिद्ध होणार आहे, म्हणजे 13 ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे। आणि ज्यांनी जे ॲप्लिकेबल आहेत, जे पात्रताधारक आहे, म्हणजे अपात्र आणि पात्रता याची यादी प्रसिद्ध करण्यात आहे। 19 तारखेला यादी प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यानंतर उमेदवारांनी लेखी अपेक्षा घेण्याचा कालावधी, कोणाला जर अपेक्षा असेल की ज्याचं अपात्र झालं आहे, त्याला जर वाटले की बाबा कोणत्या कारणामुळे झालं आणि ते कारण जर त्याला योग्य वाटत नसेल, तर त्यांनी 19 तारखेपासून म्हणजे 19 ऑगस्टपासून ते 23 ऑगस्ट असा हा कालावधी देण्यात आहे। या कालावधीमध्येच त्यांचं जे काही आहे निरसन होणार आहे। त्याच्यानंतर जे आहे अंतिम गुणाची यादीची प्रसिद्ध करण्याची दिनांक आहे ती आहे 30 ऑगस्ट। 30 ऑगस्टला जे आहे अंतिम म्हणजे फायनल मेरिट लागणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रात्यक्षिक जे आहे, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जे आहे ते यादी तयार करण्यात आहे। त्याची जी दिनांक आहे ती आहे 2 सप्टेंबरला आणि प्रात्यक्षिक परीक्षा जी होणार आहे ती आहे 10 सप्टेंबरला। तर अशा प्रकारे जे आहे हा टाइम टेबल दिलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता। थोडक्यात त्याची जी संपूर्ण माहिती जी आहे आणि फॉर्मसुद्धा, हा जो फॉर्मची डिटेल्स आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर याचे जे वेतन आहे, वेतन श्रेणी जे आहे ते बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत डेटा एंट्री ऑपरेटर यांचे मानधन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक 22 या अन्वये असणार आहे। म्हणजे त्यांचं टोटल जे मानधन आहे ते आहे 20,650 रुपये असणार आहे मासिक मानधन। तर तुम्हाला जो पगार असणार आहे तो आहे मासिक 20,650 रुपये असणार आहे। त्याच्यानंतर याचे जे नागरिकत्व जे आहे ते भारतीय असायला पाहिजे। पात्रता जे आहे, पात्रताची जी अटी आहे ते आपण बघून घेऊया। तर याच्यामध्ये 12वीमध्ये किमान 50 गुण पाहिजे, ठीक आहे। टायपिंग जे आहे, टायपिंग इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आणि मराठी जे आहे ते 30 वर्ड पर मिनिट पाहिजे। तसेच तुम्हाला MSCIT असायला, म्हणजे MSCIT तुमची झालेली पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। जर अनुभव नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू नका, कारण ज्या
किमान इथे 1 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे. तर म्हणजे थोडक्यात 3 पात्रतेच्या अटी आहे, थोडक्यात 4. एकतर 12वी पास पाहिजे 50 गुणांनी, म्हणजे 50% मिळायला पाहिजे. टायपिंगमध्ये 40ची स्पीड असायला पाहिजे. मराठी जी आहे ती 30ची स्पीड पाहिजे आणि MSc झालेलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे 1 वर्षाचा अनुभव. याची जी वयोमर्यादा आहे ती बघा इथे दिलेली आहे. शेवटचे जे आहे की म्हणजे अर्ज करण्याचे शेवटच्या दिनांकास, म्हणजेच की अर्ज करण्याचा शेवटचे दिनांक जे आहे ते 13 ऑगस्ट आहे. 13 ऑगस्टच्या दरम्यानमध्ये 18 मिनिमम, म्हणजे किमान वय जे आहे मिनिमम 18 वर्ष पाहिजे. आणि खुल्या वर्गासाठी 38 असणार आहे आणि मागासवर्गीयसाठी 43 वय असणार आहे. हे जी आहे ही वयाची अट होती. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता जे आहे ते आपण बघूया. तर शैक्षणिक अर्हतेमध्ये जे आहे त्यांनी सांगितलेले आहे काय असणार आहे. तर बघा याच्यामध्ये जे आहे डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 10वीमध्ये मिळालेल्या गुणाची, म्हणजे त्यांची पात्रता जी आहे ती कशी काढण्यात येणार आहे ते बघा. 10वीच्या मिळालेल्या गुणाची टक्केवारी आणि 12वीच्या गुणाची मिळालेली टक्केवारी याची सरासरी काढण्यात येणार आहे. तसेच एखाद्या उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण जे बोनसमध्ये देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ उमेदवारास 10वीमध्ये 70%, 12वीमध्ये 63% गुण असल्यास याची सरासरी टक्केवारी 66% होते. तर सदर उमेदवार जर असल्यास हा पदवीधर जर असला, म्हणजे ग्रॅज्युएशन जर असला, तर त्याला 10% जे आहे गुण देण्यात येणार, म्हणजे 67. बघा त्यांचा क्रायटेरिया कसा आहे. पहिले तर ते 12वीवरती पर्सेंटेज घेणार आहे, ठीक आहे, प्लस त्यांची जे हे 10वीची पर्सेंटेज घेणार आहे. आणि प्लस जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, ठीक आहे, ग्रॅज्युएट जर असाल, तर तुम्हाला 10% बोनसमध्ये. तर अशा प्रकारे जे ही निवड केली जाणार आहे. त्याच्यानंतर जे आहे ते एक्झाम घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये बघा सपोज क्लिअर भाषेमध्ये सांगतो बघा. 10वीमध्ये जर तुम्हाला 60% असाल, ठीक आहे, आणि 12वीमध्ये पण 60% पडले, ठीक आहे, तर एकूण सरासरी जर याची पकडली तर 60% येतात, ठीक आहे. हे जर झाली ही जे 10वी 12वी जर असेल तर त्यांना एवढेच गुण भेटणार आहे, ठीक आहे, ओके. जर एखादा विद्यार्थी जर ग्रॅज्युएट झाला असेल, म्हणजेच की ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर त्याला 10% देण्यात येणार आहे, प्लस 10% एकूण होणार 70%, ठीक आहे, कळले. तर अशा प्रकारे जे त्यांची मेरिट लागण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघा उमेदवारात जे आहे म्हणजे टोटल 5 उमेदवारची निवड करायची आहे त्यांना. तर त्याच्यासाठी जे उमेदवार बोलवण्यात येणार आहे ते आहे एकाच 12, म्हणजे 12×5 = 60 लोकांना ते बोलवण्यात येणार आहे. कशासाठी ते बघा. जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहे ते, म्हणजे 5 जागा आहे आणि एका जणास 12 जण बोलवणार आहेत. तर 12×5 = 60, म्हणजे 60 विद्यार्थी जे आहे ते बोलवण्यात येणार आहे टोटल या भरतीसाठी, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा काय सांगितले त्यांनी, प्रमाणे गुणवत्ता तयार करण्यात येईल, म्हणजे वरच्या प्रमाणे जसं की 10वी, त्याच्यानंतर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट म्हणजे 15th, म्हणजे ग्रॅज्युएशन असून त्याचं. तर यानुसार ज्याला जास्त मार्क असणार आहे, म्हणजे पर्सेंटेज जास्त असणार आहे, तिन्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून ही जी आहे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जे आहे यादीमध्ये उमेदवारांना संगणक परीक्षेसाठी एका पदासाठी 12 उमेदवार याप्रमाणे बोलवण्यात येणार आहे. टोटल उमेदवार किती बोलवण्यात येणार आहे, 60 उमेदवार इथे बोलवण्यात येणार आहे. तर सदर उमेदवारांनी मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक अशी 30 मार्काची एक्सेलमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षा जी एक्सेलमध्ये घेण्यात येणार आहे, म्हणजे एक्सेलची तुम्ही जर मेरिटमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक्सेल जे आहे एक्सेलची तयारी करून जावं लागणार आहे. ज्यांची MSc झाली असेल किंवा ॲडव्हान्स टॅली वगैरे झाली असेल किंवा ॲडव्हान्स एक्सेल झालं असेल त्यांना एक बेनिफिट राहणार आहे इथे एक्सेलमध्ये, ठीक आहे. तर तुमची एक तर 30 मार्काची टायपिंग टेस्ट होणार आहे मराठी
इंग्लिशची 40ची होणार आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षा 30 मार्काची एक्सेलमध्ये घेण्यात येणार आहे। यामध्ये अशुद्ध लेखनाचे गुण प्रतिशब्दानुसार 1 गुण वजा केला जाईल। म्हणजे अशुद्ध म्हणजे की एखादा आता सपोज इथं आकाश नाव आहे तर तुम्ही आकाश लिहिले ओके, आणि टायपिंग करताना आकाशच झालं आहे तर याचे तुम्हाला गुण कट होणार आहे। ठीक आहे, तर असे गुण तुमचे 1 गुण वजा केला जाणार आहे आणि ही जी आहे ही 100 गुणाची असणार आहे। त्यानुसार जे आहे उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात डेटा एंट्री म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। तसेच पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादीसुद्धा म्हणजे वेटिंग लिस्टसुद्धा लावण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे जे ही गुणवत्ता यादी तयार करण्यात येत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण खाली जाऊ अर्ज करण्याची पद्धत। आता अर्ज करण्याची पद्धत काय त्यांनी सांगितलेली आहे तर बघा, हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करता येईल, त्याची अटी काय असणार आहे, सगळी जी माहिती मी तुम्हाला A to Z माहिती देणार आहे याच्यामध्ये। ठीक आहे, ॲनालिसिस करून देणार आहे थोडक्यात। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नाही बघितला तर काय होणार, तुम्ही अर्धवट माहिती भरणार, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार, याचं कारणीभूत तुम्हीच असणार आहे। त्याच्यामुळे पॉसिबल जेवढं असेल की हा व्हिडिओ पूर्णतः बघा जेणेकरून तुम्हाला कळणार। तर याच्यामध्ये बघा काय सांगितलं त्यांनी, अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती इथं दिलेली आहे। संगणकावर टंकलिखित केलेला संपूर्ण अर्ज भरलेला अर्ज शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम या ठिकाणी समक्ष स्वीकारला जाईल। म्हणजे तुम्हाला तिथं स्वतः जाऊन द्यावा लागणार आहे। दुसरं जे आहे म्हणजे हा जो अर्ज आहे हा टाईप करून तुम्हाला द्यायचा आहे, टायपिंग करून। ठीक आहे, तुम्ही हाताने अर्ज लिहू नका, जसं की इथं नाव लिहिले तुम्ही, तर सपोज कसं करतात, इथं तुमचं नाव आहे, तुम्ही नाव लिहिणार आकाश वगैरे, त्याच्यानंतर पत्ता लिहिणार। ठीक आहे, तर असं हाताने करू नका, याचा फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही हा अर्ज भरायचा आहे। ठीक आहे, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे, हाताने अर्ज भरू नका, टायपिंग करून भरा। ठीक आहे, जेणेकरून तुमचं रिजेक्शन होणार नाही। तर परिपूर्ण अर्ज सादर करण्याची जबाबदारी जी आहे संपूर्ण उमेदवाराची असून, म्हणजे जो उमेदवार भरणार आहे असून अपूर्ण अर्ज जर आलाच तर त्याला अपात्र करण्यात येणार, म्हणजे तुमचा फॉर्म भरल्यास तुम्ही डिस्क्वालिफाय होणार। त्यामुळे नीट वाचा, म्हणजे नीट हा व्हिडिओ बघा, त्यानंतरच भरा। म्हणजे मी काय सांगतो आहे की अर्ज जो आहे तो फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, संगणकावर टाईप करून तो अर्ज या कार्यालयामध्ये द्यायचं। कुठे द्यायचे, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। त्याच्यानंतर जे आहे पोस्टाने पाठवण्यात येणारे अर्ज स्वीकारणाऱ्याच्या शेवटच्या दिनांकास कार्यालयीन वेळेस प्राप्त होतील अशा बेताने सादर करणे आवश्यक राहणार आहे। म्हणजे कोणी पोस्टाने पाठवतात किंवा स्वतः जाऊन जरी दिले, म्हणजे स्वतः जाऊन जर तुम्ही प्रत्यक्षात दिले तरीसुद्धा चालणार आहे, किंवा पोस्टाने दिलं तरीसुद्धा चालणार। जर तुम्ही लांब राहत असाल तर तुम्ही पोस्टाने पाठवून द्या, जर तुम्ही जवळच राहत असाल तर तुम्ही तिथे जाऊन देऊ शकता। याचा जो शुल्क आहे म्हणजे ॲप्लिकेशन फीज जी आहे ती जी आहे मागास वर्गासाठी 200 रुपये ठेवलेली आणि खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये अशी फी ठेवलेली आहे। तर ही फी जी आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टने म्हणजेच की DDने तुम्हाला द्यायची आहे। तर बघूया आपण DDने कोणाच्या नावाने हा DD काढायचा आहे ते आपण बघूयात। तर खुला प्रवर्गासाठी जे आहे ते 400 रुपये आणि मागासवर्गासाठी 200 रुपयाचा DD काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे। ओरिजिनल तिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे। ठीक आहे, त्याची झेरॉक्स वगैरे काढून तुम्ही देऊ नका। आणि डिमांड ड्राफ्टच्या मागे जे आहे, डिमांड ड्राफ्ट जो आहे त्याच्या मागे जे स्वतःचे नाव, पत्ता आणि स्वअक्षरात लिहावा। म्हणजे तुम्ही DD काढणार आहे त्याचा जे आहे पत्ता वगैरे जे आहे, म्हणजे तुमचं नाव, स्वतःचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर आणि सिग्नेचर जे आहे तुम्ही त्या DDच्या मागे द्यायचं आहे। तर DD जे आहे हा जो आहे कोणाच्या नावाने काढायचा आहे, तर बघा DD जे आहे तो सदर डिमांड ड्राफ्ट जे आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम
या नावाने काढायचं आहे तुम्हाला डी डी, ठीक आहे. तर या नावाने तुम्हाला डी डी बनवायचा आहे. आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर 400 रुपयाचा आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 200 रुपयाचा तुम्ही डी डी बनवायचा आहे. आणि या नावाने दे असल्यामुळे डी डी काढण्यास बँकेत पैसे भरल्याचे स्लिप ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे तुम्ही डी डी काढले आणि त्याची जी स्लिप देतात ते ग्राह्य धरणार, तुम्हाला ओरिजिनल डी डी त्याच्यासोबत जोडायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अर्ज करण्याची छाननी आणि परीक्षा निवडाची प्रसिद्ध करणे, हरकतीस अपेक्षा प्राप्त करून घेणे व त्या निकाली काढणे आदी रिसर शासनाच्या तसेच शालेय पोषण आहारकडील प्राप्त मार्गदर्शन सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात येतील. याबाबत जी आहे सविस्तर माहिती जी आहे यांच्या वेबसाईटवर देणार. जेव्हा तुमची निवड होणार तर ही वेबसाईट जी आहे ही वाली, तर याच्यावर तुम्हाला कंटिन्युअसली वॉच करायचं आहे या वेबसाईटला, ठीक आहे. जेव्हा तुमचं मेरिट लिस्ट लागणार हे, तर मेरिट लिस्ट जी आहे ती ह्याच वेबसाईटवर लागणार आहे, ठीक आहे. www.zpwasim.in या वेबसाईटवर तुमचा मेरिट लिस्ट, त्यांच्यानंतर प्रसिद्ध सिलेक्शन निवड यादी, तर हे सगळं जे आहे याच्यावर लागणार आहे. आणि याबाबत जे वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला या वेबसाईटवरती वॉचर्स ठेवावं लागणार आहे. ते कधी काय करतील आणि सपोज जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला माहीतच नाही तर जो वेटिंगवाला आहे तर वेटिंगवाल्याचे सिलेक्शन तर होऊन जाईल. त्यामुळे कृपया करून ही वेबसाईट बघाच. त्याच्यानंतर निवड जी आहे, निवड कशी होणार आहे ते आपण बघणार आहे. तर याची निवड जी आहे हे पात्रतेचे अटी किमान असून व अर्थधारणे केलेले उमेदवारास मुलाखत शिफारसी पात्र राहणार नाही. म्हणजेच की जाहिरातीमध्ये नमूद केलेली अर्हता किंवा पात्रतेविषयी अटी किमान असून, म्हणजे कमीत कमी आहे ते, म्हणजे मिनिमम जे आहे ते कंडिशन आहेत, ठीक आहे. अटी असून धारण केली म्हणून उमेदवारास मुलाखतीस शिफारसीसाठी पात्र असणार नाही आहे. म्हणजे त्यांनी सपोज त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, 10वी झाली, 12वी झाली, चांगले मार्क्स आहे, म्हणून त्याला डायरेक्टली काय मुलाखत इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार नाही आहे, ठीक आहे. तर याच्यानंतर जे आहे परीक्षेचे टप्पे जे आहे ते बघा. तर इंग्लिशची जी आहे तुम्हाला टायपिंग करावी लागणार आहे 30, त्याच्यासाठी 30 मार्क असणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंगसाठी 40 मार्क आणि संगणक प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये एक्सेल जे आहे एक्सेलवरती तुमचं प्रात्यक्षिक होणार आहे, ठीक आहे. संगणकचं त्याचे आहे 30 गुण. असे मिळून किती झाले गुण बघा, असे मिळून 100 गुणाची जी आहे ही परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर अर्जासोबत जी जोडायची कागदपत्रे आहे ते आपण बघूया. अर्जासोबत जे तुम्हाला 10वी 12वी पास असलेले प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट पाहिजे 10वीची, ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी 10th मार्कशीट, ठीक आहे, आणि 10वीची बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे. तसेच 12वीची सुद्धा तुम्हाला मार्कशीट मागितलेली आहे आणि 12वीचीच बोर्ड सर्टिफिकेट मागितलेलं आहे, ठीक आहे. दोन्ही तुम्हाला पाहिजे. आणि तुम्ही कास्टमध्ये जर असाल किंवा कास्टमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कास्ट जातीचा प्रमाणपत्र पाहिजे, ठीक आहे. जातीचं प्रमाणपत्र असणं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमचं सिलेक्शन बघा आर्थिक दुर्बल गटात म्हणजे EAVSमध्ये जर झालं असेल EWSमध्ये, तर त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहणार आहे. त्याच्यानंतर जे आहे तिसरं ते आहे शाळा सोडल्याचा दाखला आणि चौथं जे आहे 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तिथे अर्जामध्ये जोडायचे आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे 5वं जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला संगणक जसं की MSCIT मराठी आणि इंग्लिश टायपिंगचे प्रमाणपत्र जोडायचे आहे. प्रवेशाच्या बाबत बघा, म्हणजे की तुमचं हॉल तिकीट बघा. हॉल तिकीटमध्ये जे परीक्षेच्या पोस्टाने पाठवण्यात येणार आहे 7 दिवसा अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जे तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात येणार आहे. जर तुम्हाला ते प्रवेशपत्र मिळालं नाही म्हणजेच की ॲडमिट कार्ड त्याला म्हणतो आपण, त्याला हॉल तिकीट म्हणतो आपण, ठीक आहे. ते जर तुम्हाला मिळालं नाही
तर परीक्षेच्या 3 दिवसा अगोदर ते प्रमाणपत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक कार्यालय जिल्हा परिषद वाशिम येथे जाऊन तुम्हाला संपर्क करायचा आहे की का माझं आलं नाही. नसन आलं तर ते तिथून तुम्हाला सुद्धा प्रोव्हाइड करू शकतात. त्याच्यानंतर जे परीक्षेचे प्रवेश, ठीक आहे, तर तुम्हाला जाता वेळेस जे आहे परीक्षेला जाता वेळेस सोबत जे आहे एक ID पुरावा घेऊन जायचा, जसे की आधार कार्ड, निवडणूक, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओरिजिनल सर्टिफिकेट आणि त्याची एक झेरॉक्स घेऊन जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर भरती कर्मचाऱ्यासोबत जोडलेले समाविष्ट ए नुसार 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्याची नियुक्तीची पात्रता व त्याच्याशी करण्यात येणाऱ्या करारनाम्याची माननीय उच्च न्यायालयाचा समावेश करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात की तुमच्याकडून 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ते लिहून घेणार आहे की तुम्हाला काय होतं की 11 महिन्याची मुदत झाल्यानंतर किंवा त्यांना कधी एक्सटेन्शन मिळतो 3 महिन्यासाठी, 12 महिन्यासाठी एक्सटेंडेड वाढलं की जे उमेदवार जे असतात ते परमनंट भरतीसाठी जे आहे ते न्यायालयामध्ये दाद मागतात. ठीक आहे, न्यायालयामध्ये दाद मागतात. तर ही दाद मागू नये त्यासाठी जे आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांना त्यांच्या अटी शर्ती हे जे सर्व लिहून घेतल्या जातात. तर इथं जे अटी आणि शर्ती आपण त्यांना बघू की काय असणार आहे अटी आणि शर्ती. तर याच्यामध्ये बघा, उपरोक्त पदी ही कंत्राटी स्वरूपाची असून ही नियुक्ती 11 महिन्यासाठी राहणार आहे. ही जी भरती आहे ही 11 किंवा बघा कधी एक्सटेंडसुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, एक्सटेंड झालं तर तुमचा बॉन्ड पेपर परत काय केला जातो, रिन्यू केला जातो. तर जाहिरातीतील पदे जी शासन नियमित पदे नसून ही केवळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. ठीक आहे, ही टोटल जी आहे कंत्राटी म्हणजेच की टेम्पररी पदे आहेत. सर्व पदावर कायमचा हक्क राहणार नाही. तसेच या पदाच्या शासन सेवा नियम लागू राहणार नाही. म्हणजे इतर जे भत्ती देय वगैरे असतात ते लागू असणार नाही. डायरेक्ट तुम्हाला 20,650 रुपये जे आहे तो डायरेक्टली पेमेंट भेटणार आहे. याच्यामध्ये कुठलीही वाढ वगैरे होणार नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नियमित सेवेमध्ये समावेश करून घेण्यात येणार नाही आहे. ही 11 महिने झाले की तुम्हाला त्याचा एक्सटेंड होणार किंवा ही पदे संपुष्टात येणार आहे. अर्जदार जो हा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. अर्जदाराविरुद्ध कुठल्याही फौजदारी गुन्हा दाखल नसावा. ठीक आहे. त्याच्यानंतर निवड यादीतील गुणक्रमानुसार आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवार निवड रद्द करण्यात येणार आहे. म्हणजेच की एखादी म्हणजे की आपण त्याला म्हणतो ना सेटिंग लागली. ठीक आहे, तर सेटिंग वगैरे जर लावण्याचा प्रयत्न केला तो जर आढळून आलास तर त्याची काय होणार, निवड जी आहे ती रद्द होणार आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड कायद्यानुसार, ठीक आहे, IPC कलमनुसार त्याच्यावर कार्यवाही केली जाणार. तर भरती प्रक्रिया स्थगित करणे किंवा रद्द करणे, भरती प्रक्रियेबद्दलचे करण्याचे सर्व अधिकार जे आहेत ते माननीय कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे, याबाबत कोणालाही न्यायालयात दावा करता येणार नाही. भरतीमध्ये जर रद्द झाली किंवा त्याच्यामध्ये डेट चेंजेस झाले एक्झामचे किंवा पोस्टपोन झाली किंवा कुठलेही कारण असले तर त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये तुम्हाला दाद मागता येणार नाही. तर आपण ठीक आहे, तर शेवटी आपण बघूया आता हा जो आहे हा फॉर्मॅट बघा. तर हा फॉर्मॅट तुम्हाला ॲट इट इज तुम्हाला पाठवायचं आहे आणि इथं जे अर्ज क्रमांक वगैरे हे कार्यालयाचं काम आहे, अर्ज क्रमांक आणि दिनांक, ठीक आहे, ते कार्यालयीन नोंदणी करतील. पण बाकीची माहिती जी आहे ते तुम्हाला येथे भरायची आहे. थोडक्यात म्हणजे काय की तुम्हाला टायपिंग करून जे आहे हे तुम्हाला टायपिंग करून जे आहे तिथं सबमिट करायचं आहे अर्ज. आणि अर्जासोबत तुम्हाला सांगितलेले आहे की कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एकदा परत हा व्हिडिओ रिवाइंड करा. त्याच्यानंतर तुम्हाला कळणार की कुठले कुठले डॉक्युमेंट त्यांनी मागितले आहे. तर याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेले आहे, काय द्यायचं आहे तुम्हाला. तुमचं नाव, आडनाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आधार कार्ड, व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, पत्रव्यवहाराचा पत्ता, जन्मतारीख,
त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख जिथं TCवरती असेल ती द्या, ठीक आहे. TCवरती किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावरती असते. त्याच्यानंतर जे आहे जात कुठली आहे, प्रमाणपत्र हे तुम्हाला इथं जोडायचे आहे. त्याच्यानंतर 10वी 12वी MSc बघा, हे जे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे. 10वी 12वी पदवी परीक्षा म्हणजे ग्रॅज्युएट, मराठी टंकलेखन, इंग्रजी टायपिंग, MSc हे तुम्हाला लिहायचं. जसे की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं, स्टेट बोर्ड असतो एक, त्याच्यानंतर CBSE असतो आणि एक ISC असतो, म्हणजे इंटरनॅशनल, स्टेट, नॅशनल आणि स्टेट अशा 3 प्रकारचे बोर्ड असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे इथं उत्तीर्ण वर्ष लिहायचं, इथं टक्केवारी लिहायची आणि श्रेणी, ठीक आहे. ABCD जे काय असेल तुम्हाला गुण मिळाले असेल त्यानुसार, ठीक आहे. तर अर्जासोबत केलेल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रती संचयित करणे, म्हणजेच की त्याला म्हणतात आपण सेल्फ अटेस्टेड जे आहे ते द्यायचं आहे. इथं इथं जे आहे DDची माहिती द्यायची, दिनांक द्यायचे आणि इथं तुमचं प्रतिज्ञापत्राचे दिनांक आणि ठिकाण आणि इथं उमेदवाराची साईन करायची आहे. थोडक्यात अशा प्रकारे जे आहे हा अर्ज भरायचा आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा कुठली अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशा प्रकारे जे ही डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी जे जिल्हा परिषद वाशिम इथे भरती आहे. तर अशा प्रकारे ही भरती आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या भरतीचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना घेता येईल. धन्यवाद.